आणि आता बातमीपत्राला सुरुवात करूयात। अखेर उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातील भाजपचा पेच सुटलाय। अपेक्षेप्रमाणे भाजपने विद्यमान खासदार पूनम महाजन यांचं तिकीट कापलं आणि त्यांच्या जागी थेट ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आणि त्यामुळे आता उत्तर मध्यमध्ये वर्षा गायकवाड विरुद्ध उज्ज्वल निकम अशी थेट लढत होणार आहे। उत्तर मध्य मुंबईत भाजपचं ठरलं, पूनम महाजनांचं तिकीट अखेर कापलं। ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना उमेदवारी, वर्षा गायकवाड वर्सेस निकम अशी लढत। सत्ताधारी महायुतीने मुंबईतील 6 पैकी उत्तर मुंबई, उत्तर पूर्व मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईतील उमेदवारांची घोषणा केली। यात भाजपने गोपाळ शेट्टी आणि मनोज कोटक या विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं। आता भाजपने मुंबईतील आणखी एका विद्यमान खासदाराचा पत्ता कट केलाय। उत्तर मध्य मुंबईतून मागील 2 लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळणाऱ्या खासदार पूनम महाजन यांचं तिकीट अखेर कापण्यात आलंय। भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजनांच्या कन्या आणि गोपीनाथ मुंडेंच्या भाची असलेल्या पूनम महाजन यांच्या जागी भाजपने ज्येष्ठ विधितज्ञ ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे। मला भाजपमध्ये प्रवेश करावासा वाटला आणि म्हणून आज मी मुंबई मध्य उत्तर याचं प्रतिनिधित्व करण्यास सज्ज झालो। आपल्या माध्यमातून मी एवढीच सगळ्यांना खात्री देईल, काँग्रेसने आधीच या मतदारसंघातून मुंबई अध्यक्ष असलेल्या वर्षा गायकवाड यांची उमेदवारी जाहीर केली आहे। आता उज्ज्वल निकम यांच्या उमेदवारीमुळे उत्तर मध्य मुंबईतील लढत स्पष्ट झाली आहे। कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना निकम यांना उमेदवारी जाहीर झाल्याने आश्चर्य व्यक्त होतंय, कारण विशेष सरकारी वकील अशी उज्ज्वल निकम यांची ओळख आहे। 3 दशके सरकारी वकील म्हणूनच काम, आक्रमक आणि अभ्यासू वकील अशी ओळख। 1993 मुंबई बॉम्बस्फोट खटल्यामुळे कारकिर्दीला कलाटणी, गुलशन कुमार हत्या प्रकरण, खैरलांजी हत्याकांड प्रकरण, अंजनाबाई गावित हत्याकांड, पोलीस कर्मचारी सुनील मोरे बलात्कार प्रकरण, 2008 मुंबई दहशतवादी हल्ला, शक्ती मिल बलात्कार प्रकरण, प्रवीण महाजन हत्या प्रकरण, कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरण असे महत्त्वाचे खटले निकम यांनी हाताळले। ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांचे कायदेतज्ञ म्हणून योगदान असलं तरी सक्रिय राजकारणात ते नौखे आहेत। त्यामुळे काँग्रेस आणि महाविकास आघाडीने उज्ज्वल निकम यांच्या उमेदवारीवर निशाणा साधल्याचं पाहायला मिळतंय। भाजपने विद्यमान खासदार असलेल्या पूनम महाजनांऐवजी उज्ज्वल निकम यांना मैदानात उतरवल्यानं ही लढत महाविकास आघाडीसाठी अवघड होणार की सोपी हा सवाल उपस्थित होतोय। उज्ज्वल निकम यांच्या उमेदवारी मागे भाजपची नेमकी रणनीती काय हे पुढील काही दिवसातच स्पष्ट होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।